सायकल म्हटली की बालपण आलं. म्हणजे सायकल बालपण हे एक असं अतूट समीकरण. शारीरिक हेल्थ चांगली ठेवण्यासाठी नक्कीच सायकल ही महत्त्वाची. तर सायकलिंग आणि मानसिक आरोग्य याचा काही सहसंबंध तुम्हाला जाणवतो? इथे ना आपण सायकलिंगचा आनंद घेण्यापेक्षा ना कॅलरीज किती बर्न झाल्या, लॅप्स किती, म्हणजे काय होतं, सायकल जेव्हा तुम्ही चालवताय तेव्हा वेगवेगळे ब्रेनमध्ये हॉर्मोन्स आणि केमिकल्स हे सिक्रेट होतात. तुम्ही तुमची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती देताय, पण त्याचबरोबर कधी सायकलिंग सजेस्ट केलीत का? सहसा मी जिम मध्ये सायकलिंग करणाऱ्यांना बघितलं. तर आउटडोर सायकलिंग आणि इनडोर सायकलिंग काय प्रिफर कराल? आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सायकलवारी इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मी साधना जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. अर्थातच निरोगी शरीरामध्ये सुदृढ मन वास करत असतं आणि म्हणूनच गेली 20 वर्ष ठाणे परिसरामध्ये मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर साहेब, आम्हा सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करते. सायकल म्हटली की बालपण आलं. म्हणजे सायकल बालपण हे एक असं अतूट समीकरण. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणीमध्ये सायकल ही असतेच असते. अर्थात तुमच्याही आठवणीत ती असेल, तर ती तुम्हाला पहिल्यांदा कधी भेटली, कसा संबंध आला तिच्याबरोबर, आणि मग कुठल्या वयाच्या टप्प्यापर्यंत ती सोबत होती तुमच्या? त्याच्या साधनाताई त्याच्या फार मजेशीर आठवणी आहेत. जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे तो 80sचा काळ, तेव्हा प्रत्येकाच्या घरी अशी एक सायकल आहे असं नव्हतं. इनफॅक्ट सायकल असणं एक प्रेस्टिज इश्यू होता. म्हणजे आता जसं कार आहेत आणि वेगवेगळे एक्सपेन्सिव्ह कार आहेत, तसं सायकल असणं असा प्रेस्टिज इश्यू होता. तर आमच्या घरी सायकल आहे आणि आम्ही शिकतो असं झालंच नाही. तेव्हा सायकली ह्या किरायाने मिळायच्या. म्हणजे तासी तुम्ही काहीतरी पैसे द्या आणि तासी तुम्ही चालवा असे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की सायकल ही छोट्या मुलांसाठी नव्हतीच, तेव्हा मोठ्या माणसासाठी एक उपयोगाची वस्तू होती. मग लहान मुलं शिकायची तर कशी, फार गंमत होती. तेव्हा आम्ही सायकल शिकत असताना त्या सीटवर बसून शिकायचं नाही, त्या पार्टमध्ये असे आतमध्ये छोट्या पाय दोन्हीकडे टाकून, ज्याला कैंची शिकायची अशी म्हणायचो ना आपण, म्हणजे तो मराठीत वरती कैंची सायकल शिकवायची. त्याच्यामुळे मोठं लहान असल्यामुळे मोठ्या सीटवर बसता यायची. ती कैंची सायकल आम्ही अशी शिकायची. आणि ती शिकायला आली किंवा ते अर्धा एक तासासाठी ती सायकल आम्ही भाड्याने घेऊन शिकायला लागलो, तो काय आनंद व्हायचा माहिती आहे ना. पहिल्यांदा तर ती सुरुवात केली तर आम्ही पडायचोच. म्हणजे मोठे कोणीतरी तुम्हाला येतात, म्हणजे आजकाल आपल्याला दिसतं ना की आईवडील मुलांना शिकवतात, कोणीतरी ट्रेनिंग देतात, तसं नसायचं. आईवडिलांना माहितीही नसायचं, आम्ही जाऊन घ्यायचो. कोणीतरी आपला एक मित्र असायचा, ते घेऊन दोघंही पडायचो आणि मार लागलेला असायचा. आणि ते मार लपून छपून, म्हणजे पालकांना दाखवायचं नाही, मग काय केले असं करून लपून छपून आम्ही सायकल शिकलो. आणि जेव्हा शिकली तेव्हा खूप आनंद झाला की अरे आता आम्हाला सायकल चालवता येते. आता तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली 20 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करताय, तर सायकलिंग आणि मानसिक आरोग्य याचा काही सहसंबंध तुम्हाला जाणवतो? जेव्हा आमचं शिक्षण चालू होतं तर त्यावेळेस सायकल मात्र पहिल्यांदा विकत घेतली होती. तेव्हा कुठेही जायचं तर फक्त सायकल, म्हणजे कमीत कमी तेव्हा सायकलीचा प्रवास आमचा खूप व्हायचा. कॉलेजला जायचे, ट्युशनला जायचे, फिरायला जायचे किंवा पूर्ण शहरामध्ये भटकंती करायचं सायकल आणि सायकल. एक मला दिसतं की सहसा लोकांनाही असं माहिती की सायकल चालवणे ऑफकोर्स इट इज हेल्दी आणि तुम्ही खूप ॲक्टिव्ह राहता. त्याच्यामुळे जिममध्ये सायकलिंग दिसतात तुम्हाला, जिममध्ये सायकल दिसतात, तिथे लोक सायकलिंग करण्यासाठी दिसतात. शारीरिक हेल्थ चांगली ठेवण्यासाठी नक्कीच सायकल ही महत्त्वाची, पण मानसिक आरोग्य चांगली ठेवण्यासाठी सायकल तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे काय होतं, सायकल जेव्हा तुम्ही चालवताय तेव्हा वेगवेगळे ब्रेनमध्ये हॉर्मोन्स आणि केमिकल्स हे सिक्रेट होतात. त्यात डोपामिन, एपिनेफ्रिन, नॉन एपिनेफ्रिन आणि ओपिओइड असे हॉर्मोन्सही ब्रेनमध्ये सिक्रेट होतात. त्याने आनंद, उत्साह आणि एनर्जी अशी ही वाढते. ह्या तिन्हीसाठीशी जे लागणारे हॉर्मोन्स असतात ते सातत्याने सायकलिंग केल्याने नक्कीच प्रेरित होतात. म्हणून सायकलिंग करणं ही आनंददायी आणि प्रेरणादायी असतेच.
आता तुम्ही ही जी प्रॅक्टिस करताय तर बऱ्याच प्रकारचे मानसिक रुग्ण तुमच्या संपर्कात येत असतील. तुम्ही तुमची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती देताय, पण त्याचबरोबर कधी सायकलिंग सजेस्ट केलीत का त्या ट्रीटमेंटला एक सपोर्टिंग ट्रीटमेंट म्हणून? हो, सायकलिंग नक्कीच आपण सजेस्ट करतो. स्पेसिफिकली ज्या रुग्णांना चिंतेचा आजार किंवा उदासीनतेचा आजार असतो त्यांना आम्ही खूप जास्त प्रमाणात सायकलिंग सजेस्ट करतो. इनफॅक्ट त्यांना सायकलिंग करत असताना मोकळ्या हवेत सायकल चालवा, ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटं दिवसातली, सकाळ किंवा संध्याकाळ किंवा रात्री. जर तुम्हाला सायकल ट्रॅक असेल किंवा जवळचं कुठे म्हणजे नॅचरल गार्डन असेल तर तिथे तुम्ही सायकल केलात तर खूप फायदा होतो. त्याच्याने काय होतं, जसं मी मगाशी म्हणालो की जे ब्रेन केमिकल सिक्रेट होतात ते होतातच, पण ती सायकल नेचरमध्ये चालवण्यात असल्यामुळे ते नेचरशीही समरस होतात आणि सायकली ते गुंतून जातात. ते गुंतल्यामुळे काय होतं की अजून त्यांना या आजारातून बाहेर पडण्यासाठीची एक एक्सरसाइज म्हणून त्यांना हे उपयोगी पडते. तर या रुग्णांना आम्ही नक्कीच सांगतो. दुसरे काही रुग्ण असतात सायकोसिस आणि बाकी रिलेटेड जे आजार थोडे गंभीर स्वरूपाचे असतात त्यांना ओव्हरऑल हेल्थ म्हणून म्हणजे फिजिकल हेल्थ चांगली राहण्यासाठी आणि मानसिकता ही थोड्या प्रमाणात चांगली राहण्यासाठी त्यांनाही आम्ही सजेस्ट करतो. पण रुग्ण असो, हेल्थसाठी असो आणि आपल्या जीवनात असो, एक 10 ते 15 मिनिटं सायकलिंग करणं फार उपयोगाची आणि महत्त्वाची ठरते. एक माझा मुद्दा असा की बरेच जण वेळेचं कारण सांगून इनडोअर सायकलिंग करतात, तर आउटडोअर सायकलिंग आणि इनडोअर सायकलिंग काय प्रिफर कराल किंवा कसं पाहाल त्याच्याकडे? अगदी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आपण एवढे बिझी झालेले आहेत, म्हणजे इनफॅक्ट काय असतं की कुठेही पोहोचायची आपल्याला घाई असते. घाई म्हटल्यापेक्षा ती गरज असते. काय असतं की मग आपल्याला लवकर पोहोचायचं असतं, मग तिथे कामं शेड्यूल असतात, मग तिथून दुसरीकडे जायचं असतं, कामं शेड्यूल असतात. त्यासाठी सहज म्हणून आपण बाईक, कार किंवा बाकीच्या गोष्टी वापरतो. जर तोच विचार सिनेरिओ आपण उलट विचार केला की आपल्याला वेळ आहे जायला आणि आनंदाने रमत गमत आपल्याला जायचं, तर काय केलं असतं, सायकल घेतली असती, मस्तपैकी त्याच्यावर सवार झालो असतो आणि आपण गेलो असतो. ही काही लोक अशा पद्धतीने काम करतात. म्हणजे काही खेड्यागावात आहेत म्हणा किंवा इनफॅक्ट काही डॉक्टरही सायकलिंगनी प्रॅक्टिसला जातात. आणि विशेषतः दुसऱ्या कंट्रीमध्ये माझे काही मित्र आहेत, UK आहे, US आहे, त्यांच्याकडे सायकल ट्रॅक्स आहेत, वाहन आणि सायकल ट्रॅकचं त्यांना वेळ असतो. ते मस्त सकाळी तयार होऊन सायकलवर बसतात आणि 1 तासाच्या प्रवासाने आपल्या कामाच्या ठिकाणी जातात, काम करतात, परत संध्याकाळी सायकल घेतात आणि येतात. पण आपली लाईफस्टाईल ही वेगळी असल्यामुळे मुंबई, पुणे ह्या शहरामध्ये सहसा कुणालाही सायकलवर जाऊन काम करताना आपण बघत नाही, अनलेस तो खूप सायकल प्रेमी आहे. तो एक मुद्दा आहे. म्हणून काय असते की आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण सायकलिंग करू शकत नाही आणि केलंच तर ते खूप फायद्याचं आहे. एवढ्या धकाधकीच्या किंवा असं खूप काय म्हणतात त्याला बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला सायकलिंग नाही करता येत. पण जर त्या बिझी शेड्यूलमध्ये जर वेळ काढून थोडा व्यायाम आणि थोडी सायकलिंग करू शकत असेल तर खूप फायद्याचं होईल. म्हणजे ते 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास. तर वेळ नसल्यामुळे बरीच लोक काय करतात, जिममध्ये जातात आणि सायकलिंग करतात. आधी काहीच न करण्यापेक्षा हे केलेलं बरं. पण आता हे करत असताना समजा जर तुम्ही 15-20 मिनिटं वेळ काढत असाल आणि जवळच आपल्या बाजूला, म्हणजे आता आपण आपल्या एवढ्या शहरात जरी असलो ना, एक आनंदाची बाब अशी की कुठे ना कुठे एखादं गार्डन असतं, कुठे ना कुठे बिल्डिंग होती तरी काहीतरी ट्रॅक असतो, तर त्यावर तुम्ही सायकल घेऊन मोकळ्या हवेत जर सायकलिंग केली तर ते फार महत्त्वाचं असतं. त्याचं कारण असं की सायकलिंग एक दृष्टिकोनातून होतं. दुसरं असं होतं की मोकळ्या हवेत केल्यामुळे तुम्ही त्या सायकलिंगमध्ये रममान होता आणि त्याच्याशी निगडीत तुम्ही एकोप्याने केल्यामुळे त्याचा आनंद अजून जास्त होतो. सहसा मी जिममध्ये सायकलिंग करणाऱ्यांना बघितलं, ते काय करतात की किती राऊंड करायचे, किती मिनिटं करायचं. आता त्याच्यात सायकलिंग सोबतच टार्गेट बेस्ड आहे, म्हणजे सगळं जीवन आपल्याला टार्गेट बेस्ड झालेलं आहे. म्हणजे तिथे कसं असतं, असं स्क्रीन असतो, त्या स्क्रीनवर किती लॅप झाले, किती फास्ट झाले, किती स्लो झाले, किती एनर्जी आली, किती कॅलरी झाली. तिथे ना आपण सायकलिंगचा आनंद घेण्यापेक्षा ना कॅलरीज किती बर्न झाल्या, लॅप्स किती झाले, याच्यावरच आपलं पूर्ण लक्ष राहतं.
म्हणजे तो सायकलचा आनंद बाजूला आणि कॅलरीज किती बंद झाल्या त्याच्यावर जास्त फोकस असतो. बरोबर. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की सायकलीचा आनंद घेणे हा महत्वाचा. म्हणजे सायकलीतून आनंद देणारे हॉर्मोन्स आणि केमिकल्स रिलीज होतात हा एक पार्ट झाला. पण सायकलीत राहून रममान होऊन आपण आनंद घ्या. म्हणजे आता बघितलं ना तुम्ही, सायकल स्वार असतात ते भ्रमंती करतात बघा खूप लांब. म्हणजे कुणी विचार केला तर अरे हा काय माणूस आहे, म्हणजे हा सगळं जेवण खाणं पिणं सायकलवर मागे बांधतो आणि इथून पुण्याहून तिकडं म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी हा जातो. उन्हात पावसात हिवाळ्यात सगळ्यात जातो. पण मग त्याला सहन होते कसे? त्याला सहन होण्याच्या मागे एकच कारण आहे की तो त्याच्याशी एवढा एकरूप होतो ना, ते एकरूप झाल्यामुळे त्याच्या वातावरणात तो रममान होतो. मग त्याला पावसाचा त्रास होत नाही, त्याला उन्हाचा त्रास होत नाही, त्याला थंडीचा त्रास होतो. अगदी बरोबर. त्याच्यामुळे तो एवढा एकरूप होतो आणि समोर चालतो आणि त्याच्यातून त्याला एक वेगळी एनर्जी मिळते. म्हणजे तो 600 किलोमीटर सायकलिंग केलं अशक्य वाटतं, पण नाही, त्याच्यात ती एनर्जी आलेली असते. म्हणून ती एनर्जी आपल्यात जर दिवसात जरी थोड्या काळासाठी आणायची आहे तर मी मोकळ्या वातावरणात एक 10 ते 20 मिनिटं सायकलिंग करा. इथपर्यंत छान वाटलं. आता ज्या मूळ मुद्द्याने आपण इथे एकत्रित आलेलो की आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचे काही कार्यक्रम मी आता अटेंड केलेले आहेत, त्यातून मला बरेच काही शिकायलाही मिळालं आणि बरेच काही बघायलाही मिळालं. की एक गोष्ट मला अशी कळली की अगदी लहान मुलं म्हणजे 8, 7, 8 वर्षापासून ते 70-80 वर्षाची माणसं, पुरुष, स्त्रिया, काम करणाऱ्या स्त्रिया, वर्किंग स्त्रिया, हे सगळ्यांनी मिळून ती सायकलिंग केलेली आहे, त्याच्यात रममान झालेले. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की समाजातील सगळ्या स्तरावरची लोक एका कामासाठी येतात आणि ते काम अगदी खूप चांगलं आहे. म्हणजे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, त्याला खूप खर्च नाही आहे, त्याच्यातून आपण प्रदूषण करत नाही आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या पॉझिटिव्ह स्तरावर येऊन लोक एकत्रित येणं, सायकलिंग करणं, त्याच्यात आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. थोडक्यात त्यांच्या या सगळ्या मनोगतातून एवढं नक्की कळतं की जर शरीराने सुदृढ राहायचं असेल तर मनाने सुदृढ राहण्यासाठी सायकलिंग ही गरजेची आहे, जी आपल्या दोन्ही प्रकारच्या आरोग्यांना बॅलन्स करेल आणि एकंदरीतच आपला सगळा आरोग्याचा प्रवास सुखकारक होईल. फिट रहा, हिट रहा आणि सायकल चालवत रहा या इच्छेसहित मी आपल्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.